शांत आणि त्याच सोबत रौद्र. या दोन्ही शब्दांना जो न्याय देतो तोच हा समुद्र. या प्रवासात जेव्हा आम्ही समुद्राचा अनुभव घेत होतो तेव्हा जाणवले की हा अनुभव तर फक्त वरवरचाच आहे. समुद्र ज्याच्या सानिध्यात शांतता आहे आणि ज्याच्या हृदयात जीवन, जेव्हा तुम्ही त्यात डोकावून पाहता तेव्हा कळते तो नुसताच अनुभव नसून तो एक संवाद आहे. संवाद आपला आणि समुद्राचा. जसा हा प्रवास सुरू झाला तसंच आपल्याला पाहायला मिळाले ते म्हणजे छोटे ट्रिव्हॅलीज जे समुद्राच्या थोड्या डेप्थ मध्ये आतमध्ये इथे स्विम करतात. या बेबी ट्रिव्हॅलीज आहेत आणि त्या पाहता पाहता आपण एका रॉक कडे वळलोय आणि तिथे एक्सपेक्टेड असतात नेहमी ते म्हणजे स्नॅपर, तांबूशी. आणि आता तुम्ही बघताय ते आपल्याला जवळजवळ 7 ते 8 तांबूशी आहेत जे एका ठिकाणी आहेत आणि बऱ्यापैकी फ्रेंडली आहेत त्या. सो हा अनुभव खरंच खूप जास्ती मॅजिकल आहे. ज्या वेळेला तुम्ही ते बघत असतात आणि तुमच्या समोर जे छोटे छोटे पार्टिकल्स आहेत जे सँडचे ते हलत असतात ना, ते खूप जादुई आणि वेगळाच अनुभव तुम्हाला देत असतात नेहमी. तर भारी वाटतंय. हा खरंच अमेझिंग एक्सपिरियन्स आहे. तर खरं म्हणजे गोष्ट अशी आहे की स्नॅपर आपण नेहमी जेव्हा स्नॉर्कलिंगला जातो ना तेव्हा स्नॅपर असतात जे आपल्या सोबत वावरत असतात, फिरत असतात. तर आज जेव्हा यांच्या मागे मी जात होतो ना तेव्हा एक स्नॅपर होता जो बाहेर पडला या ग्रुपमधून. आणि मला असं वाटलं की तो एक रॅन्डम मुवमेंट आहे, पण कदाचित म्हणजे जर मी असा विचार केला तर ते कदाचित त्याला काहीतरी दाखवायचं होतं मला, त्यासाठी तो मला तिथे घेऊन जातो. तर ती गोष्ट नक्की काय होती हे मी तिथे पोहोचेपर्यंत मला अजिबात आयडिया नव्हती आणि मी पूर्णपणे सरप्राईज्ड होतो जेव्हा मी ते पहिल्यांदा पाहिलं. तर ही ती जागा आहे जिथे सगळं बदलायला लागलेलं. आतापर्यंत मी पाहत होतो ते म्हणजे तांबूशी मासे आणि त्यांचं जे वावरण्याची पद्धत होती त्यांना ऑब्झर्व आपण करत होतो. पण आता अचानकपणे असं जाणवायला लागलेलं की ते मासे कुठल्या तरी दिशेने वळत आहेत, त्या पुढे दिशेने जात आहेत. जसं जसं मी पुढे पुढे त्यांच्या मागे जात गेलो तसं मला एक गोष्ट जाणवली की म्हणजे मी हा विचार करतो की कदाचित ह्या माशांनी मला इथे मुद्दा मांडला. त्याचं कारण जेव्हा मला कळालं ना तेव्हा मी पूर्णपणे शॉक्ड होतो. आणि ते कारण हे होतं, तुम्ही पाहाच. एक तांबूशी आहे. ही आपल्याला त्या रॉक्स म्हणणं जिथे सगळे तांबूशा होते एकत्र तिथून बाहेर घेऊन आली. तिला फॉलो करत आपण जेव्हा ह्या रॉक कडे पोहोचलो ना त्यावेळेला असाच खाली लक्ष गेला रॉकच्या आणि तेव्हा जे काही पाहिलं ना ते खरंच शॉकिंग होतं. म्हणजे मी जराही अपेक्षित नव्हतं की असं काहीतरी आपल्याला पहिल्या स्नॉर्कल सेशनला दिसेल. इट वॉज जस्ट अमेझिंग. ती एक हनीकॉम मोरेईल होती आणि जेव्हा फर्स्ट पहिल्यांदाच तिला पाहिलं जबरदस्त अनुभव होता. कारण ही साधारण एक खूप लपून राहणारी स्पीशी आहे, सहसा वर अशी दिसत नाही. आणि ज्या वेळेला पाणी क्लिअर होतं तेव्हा ती मला दिसली आहे. हे एक वेगळं समाधान होतं. आपण पुढे जायचा प्रयत्न केला. इथून झालं असं की पाण्याला इतका करंट होता की ज्या साईडने मला जायचं होतं तिथे मी जाऊ शकत नव्हतो. कंटिन्यू पाणी मला त्याच खडकाकडे पुन्हा पुन्हा घेऊन येत होतं, ज्याच्यामुळे होत हे होतं की ती कुठे आहे नक्की लपली हे मला पाहताही येत नव्हतं.
तर मी असा विचार केला की आपण इथून रॉककडनं थोडे पुढे जाऊया आणि पाण्याच्या करंट सोबत वळून मागे येऊया. कदाचित तिची सायटिंग तशी होईल आपल्याला. त्या बाजूने पुढे गेलो आणि पुन्हा वळून मागे आलो पाहायला की ती अजून तिथेच आहे का. म्हणजे हे काही क्षण होते ना जेव्हा ती पहिली दिसली आणि परत तिची सायटिंग होईपर्यंत जी धावपळ होती ते खूप एक्साइटिंग आणि खूप थ्रिलिंग होते. पण मी थांबू शकत होतो आणि तिथेच बघितलं तर ती एका मोठ्या रॉक खाली लपलेली होती. आणि मी खरं शब्दात नाही सांगू शकत, तुम्हाला ते स्वतः फील होत असेल देखील, पण तो एक खूप जबरदस्त अनुभव होता. आणि मला असं वाटत होतं की आता हिचं पूर्ण फुटेज आपण कशा प्रकारे कॅप्चर करू शकतो. मग त्यासाठी आपण रॉकच्या पलीकडच्या साईडला ट्रॅव्हल करायचा विचार केला आणि मी फक्त वाट बघत होते त्या बाजूला मूव्ह कधी करते. आणि जशी ती मूव्ह झाली आहे तिथून लगेचच आपण वरतून आलो रॉकच्या आणि पाहिलं तर खाली ऑलमोस्ट बाहेर येऊन कम्फर्टेबली फ्रीली रॉकच्या बाहेर आलेली होती. ह्या मुवमेंटला काही म्हणजे दुसरा कुठलाही विचार डोक्यात नव्हता. फक्त एक होतं की हिला ऑब्झर्व करायचंय, हिचं बिहेवियर काय आहे ते समजून घ्यायचं. आणि तुम्ही जर नोटीस कराल तर ती एक सर्टन एरियाच्या बाहेर बॉडी आणत नाहीये, तेवढंच भाग बाहेर ठेवते, बाकी सगळं ती आतमध्ये रॉक्स मध्ये सेफ्टीसाठी लपवून राहते स्वतःला. तर हा अनुभव खूप जबरदस्त होता. आणि फॉलोड बाय दॅट झालं असं की ती पुन्हा लपायला लागली, पुन्हा आत जायला लागली आणि ज्या साईडला आपण पहिले होतो त्याच साईडला पुन्हा एकदा बाहेर आली. आणि तो वेळ मला वाटतं असा होता की ज्याच्यात मला चांगले 3-4 मिनिटं 5 मिनिटं तिथे उभं राहून तिला बघता आलं, ऑब्झर्व करता आलं. आणि हा तो क्रेझी मोमेंट आहे पूर्ण व्हिडिओ मधला. आता ह्याच्यात तुम्ही स्वतः पहा की आता हिची साईज साधारण तुम्हाला सांगायची झाली तर ती जवळजवळ 1-1.5 मीटरच्या आसपास असावी. आणि ती आता तिच्या बॉडीच्या हाफ पेक्षाही जास्ती भाग ती ऑलरेडी रगडाच्या बाहेर आलेली आहे. आणि जो वरचा तुम्हाला जो बेंड झालेला एरिया दिसतो तो ऍक्च्युली तिचा फिन आहे. आणि एक मिसकन्सेप्शन आहे हिल्स ना घेऊन की बरेच लोक म्हणतात ते साप आहे, म्हणजे जर लोकल तुम्ही बोललात तर कोणाशी, पण ते ऍक्च्युली साप नसून तो एक माशाचाच प्रकार आहे जी एक हिल आहे. आणि म्हणजे मी हायली रेकमेंड करीन जर तुम्हाला असं काही दिसलं तर डेफिनेटली पाण्यात उतरू नका, पाण्यातनं बाहेर राहायचाच प्रयत्न करा आणि शक्य होईल तेवढं बाहेरनं त्यांना पाहायचा प्रयत्न करा. आता जे लाईटचे रेज ज्या प्रकारे ट्रॅव्हल होत आहेत, जे कॉस्टिक्स आपण जरा म्हणतो ते ज्या प्रकारे ट्रॅव्हल होत आहेत तिच्यावरनं, ते अक्षरशः असं वाटतं की ती लाईट एमिट करते तिच्या बॉडीतनं आणि एक पूर्णपणे वेगळा अनुभव, एक जादुई अनुभव आपल्याला त्याच्यातनं मिळतो. त्यासोबत कम्फर्टेबल म्हणजे अजून की तुम्ही जर बघाल तर तांबूशी पण तिथे आजूबाजूला येऊन फिरत आहेत, छोटे फ्राईज आहेत. म्हणजे ह्या वेळेला ती अग्रेसिव्ह नव्हती असं आपण गृहीत धरू शकतो आणि आपण स्वतः देखील तिच्या बऱ्यापैकी जवळ होतो. आणि फायनली ही भेट बहुतेक इथपर्यंतच होती. इथून ती एकदम सुंदर अशी आतल्या बाजूला हळूहळू उभत गेली आणि त्यानंतर आपण पुन्हा प्रयत्न केला ती नक्की कुठे जाते जाणून घ्यायचं. पण एक शेवटचं दृश्य दिसलं ते म्हणजे 2-3 खडक होते, एक छोटीशी गॅप आणि त्याच्या आतनं ती माहित नाही आता कुठल्या खडकापर्यंत जाते. आणि तिची भेट इथपर्यंतच.
त्या खडकावरनं परत मागे येताना पाहायला मिळाले ते म्हणजे नेहमीच आपल्यासोबत असणारे तांबूशी. बऱ्याचदा आपल्याला ह्यांच्या सोबत असलेले ब्लबर लिप स्नॅपर्स किंवा फिंगर मार्क असे वेगवेगळे स्पीशीज एकत्र बघायला मिळतात. तर स्नॉर्कलिंग हा अनुभव नुसताच फिरण्याचा नसून आपण जास्तीत जास्त वेळ तिथे राहतो आणि जास्तीत जास्ती तिथल्या पूर्ण निसर्गाला अनुभवायचा प्रयत्न करत असतो आणि तो अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. तर हा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा. आणि येणार आहेत अजून काही व्हिडिओज येणार डेफिनेटली. तर हे एपिसोड्स येत राहणार, कंटिन्यू करा आणि जर अजून पण तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल चॅनलला नक्की सबस्क्राईब